आज मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग येथे येऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, गावकऱ्यासोबत चर्चा केली। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। आता काय मस्साजोग येथे गावकऱ्यासोबत चर्चा केली, देशमुख कुटुंबियांसोबत चर्चा केली। दुर्दैवी वेळ आली त्यांच्यावरती अमरण उपोषण करायचे न्यायासाठी, आणि एवढं असूल म्हणजे इतकी क्रूर हत्या होऊन आपला भाऊ पण गेला, एक आईचा लेक गेला। ही परिस्थिती सरकारनंच आता तयार करायला की आरोपी करत नाहीये। तपास यंत्रणेला आदेश दिले नाहीत। तपास यंत्रणेला जर आदेश दिले असते तर त्यांनी आत्तापर्यंत बीडचा अर्ध जेल भरलं असतं। इतकं मोठं नेटवर्क इतके आरोपी धरून आणले असते, प्रत्येक सहकार्य करणाऱ्याला सुद्धा आरोपी केलं असतं। कारण तुम्ही छोटे छोटे आंदोलन करणारे गोरगरीब मराठ्यांचे लोक त्यांना जेलात टाकता, आणि इथं मात्र खून होऊन आरोपीला घेऊन पळतायत। ते आरोपी जेल मान्य न्यायालयात आणल्यावर तिकडे जमा होते। त्यांना का पकडत नाही तुम्ही? त्यांना का तुम्ही खतपाणी घालताय? त्यांना का मोठं करायचं तुम्हाला हट्ट आहे सरकारला? तुमचं नाव कमवून तुम्ही मोठे होणार, असल्या गुंड सांभाळून तुम्ही कधी मोठे नाही होणार। भले एखाद्या दिवशी 4-5 पोस्ट जास्त पडतील तुमच्या नावाचे, तेवढं समाधान मिळेल, पण चांगला होता हा मुख्यमंत्री असं कोणी नाही मानणार। तुम्हाला चांगलं म्हणून घ्यायला संधी आहे। देशमुख कुटुंबावर वेळ येऊ देऊ नका। त्यांना मरण उपोषणाला बसायचं, जर ते बसले तर पुरं राज्य ढवळून निघणार आहे, आणि मग सरकारची लय बदनामी हो। आणि इतकं हीन वागणूक खून होऊन का द्यायला लागला तुम्ही यांना उपोषणाला बसण्यासाठी? एवढा तिरस्कार काय तुम्हाला? गरीब मराठ्यांच्या लेकराचा मर्डर होऊन सुद्धा म्हणजे तुम्हाला गुंड खुन करणारेच मोठे वाटाले। माझी तर महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे, मी खूप विनंती केली बसू नका, पण आता न्याय त्यांना वाटतं की मिळणारच नाही, म्हणून ते देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे गावकरी उपोषणाला बसायला लागले। सगळ्या जनतेनं जर ते 25ला बसलेच तर ताकदीनं सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं। प्रत्यक्ष मस्साजोगला जाऊन त्यांना पाठिंबा द्यायचा न्यायासाठी। सगळ्यांनी या, त्यांना साथ द्या। त्या कुटुंबाला इकडं तिकडं लक्ष देण्यापेक्षा देशमुख कुटुंबियांना साथ देणं ही आपली जबाबदारी आहे। मराठा बांधवांनाही सांगतो की सगळ्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा। जर ते 25ला बसले तर आता खूप विनंती केली, पण त्यांना वाटतच नाही न्याय मिळत म्हणून, कारण तसं काम पण चाललेलं नाही यंत्रणेचं। गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाबरोबर जे आहे ते हे आंदोलन तर मुंबईला लॉंग मार्च काढण्यात येत नाही तसं नसेल, मला नाही माहिती त्यांचं। जेव्हा त्यांची तुमच्यासोबत चर्चा होती तेव्हा असं माहिती की ते अन्नत्याग झाल्यानंतर आम्ही मुंबईला जाऊ। आता इथे अन्नत्याग ते म्हणते आंदोलन हे कठोर करणार आहेत आम्ही, आणि असे 2-2 आंदोलन करायची वेळ आल्यावर मग हे सरकारच राहून काय उपयोग आहे? मग तुम्ही राहताच कशाला सरकार? इतकी वेळ त्यांच्यावर आणायची म्हणल्यावर मुंबईला पण जायचं, इथं आमरण उपोषण करायचं म्हणजे, आणि याच्यातलं जर एखादं मेलं तर उपोषण करताना मग त्यांच्या जीवाला धोका झाल्यावर याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री। त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंती माझी की तुम्हाला संधी आहे चांगलं नाव कमवण्याची, ही गुंडगिरी सगळी संपून टाका, हे पुरे उचला, कोणी ठेवू नका। काय करायचं तुम्हाला गुंड सांभाळून? आणि 5-50 पोलिस घातले म्हणून काय झालं? चूक करणारे दुसरे भरा ना तिथं, कशाला कदर करता त्यांची? तुम्हाला नाव कमवायला संधी आहे की संतोष भाईचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांना आणि त्यांना साथ देणाऱ्या सगळ्याला जेलात टाका। असा मुख्यमंत्री पाहिजे फडणवीस सारखा, असे लोक म्हणले पाहिजेत। यासाठी सगळे आरोपी सहआरोपी बनवून द्या जेलात टाकून, एकदा नाव चांगलं होईल, न्याय देणारा मुख्यमंत्री असं म्हणलं जाईल। दादा, आज दुसऱ्यांदा एक मुद्दा आयरणवर आला, तो म्हणजे संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली होती 9 डिसेंबरला, तेव्हा त्यांचा मृतदेह पोलिसांच्या गाडीत चिंचोली फाट्यावर आणला होता। तिथून केज 3.5 किलोमीटर होतं आणि कळंब 14 किलोमीटर होतं, मात्र पोलिसांनी ती गाडी कळंबकडे वळवली असा आरोप गावकऱ्यांनी केला। अवघड आहे, तसं असेल तर अवघड आहे। मी म्हणतो मुख्यमंत्र्यांनी याच्यात खरंच लक्ष घालायला पाहिजे। तपास यंत्रणेला दोष देऊनच उपयोग नाही, SP कलेक्टरला बी बीडच्या दोष देऊन उपयोग नाही। वरूनच जर दबाव असेल तर तपास कसा करायचा? त्यांनी जर सरळ आदेश दिले आहेत कोणी सोडू नका, कोणाची मायाच नाही करायची, तर 200पेक्षा जास्त आरोपी होते। मग काय विचार करायला पाहिजे यांनी? आणि ती जी गाडी कळंबला गेली, कोणत्या मंत्र्यांना तिकडे गाडी वळवली? कोणी फोन करून ते निवेदन केलं पुढं? कोणी तो कट रचला? षड्यंत्र कोणी रचलं? ते हे सुद्धा बाहेर येणं गरजेचं आहे। आता कोण आहे त्याच्यात? कारण हे कसं सुचलं अचानक?
बदनामीकडं हे याला असं वळण द्यायचं हे कसं सुचलं. त्यामुळं आता देशमुख कुटुंबियांना आणि मस्साजोग गावकऱ्यांना ही उपोषणाची वेळ सरकारने त्यांच्यावर आणू नये. इतकी चेष्टा या कुटुंबाची सरकारनं नाही केली पाहिजे. नसता जर संयम सुटला तर अवघड आहे. संयम सुटल्यावर अवघड आहे. कळंबमध्ये जी कोणी कथित बाई होती तिची चौकशी झाली पाहिजे असं वाटतं. अरे तिला चौकशी नाही झाली पाहिजे. तिला काय आमचं सडीलं पाहिजे जेला. चौकशी कावर करता तिची. इतके लोकांचे लेकरं मारून तुम्ही तयार होता असले प्रकरण करू लागायला. म्हणजे किती नीच वृत्तीचे आहेत तुम्ही. एकाचं लेकरू गेलंय उलट तिने पुढे येऊन सांगायला पाहिजे होतं हो मला अशा फोन आलती आणि मला तयार हो म्हणत होते मी नाही झाले. तो उलट उघडं करायला पाहिजे होतं. किती नीच वृत्तीची आहे. हे असले मी म्हणतो ना मुख्यमंत्र्यांनी ना हे यांचा समूळ नायनाटच करायला पाहिजे. आता काही होत नाही. हे असले गुंडगिरी संपवणंच सरकारचं काम असतं आणि ते संपवायलाच पाहिजे. हे नाव कमावायला चान्स आहे. देशमुख कुटुंबाला पण न्याय मिळेल आणि मुख्यमंत्र्यांचं सुद्धा नाव होईल की मुख्यमंत्री फडणवीससारखा पाहिजे व्हा की कामं तातडीनं करतो आणि कोणाची दयामाया करीत नाही. जेलमध्येच फेकतो मग तो मंत्री असो नाही तर सामान्य असो चूक करणारा जेलला फेकतो. गरीब मराठ्यांचे पोरं कशाला जेलला फेकतो. हे फेकायला पाहिजे. असली गरीब आंदोलनं करणाऱ्याला जेलला फेकायचं त्याच्यात काय मर्दानगी आहे. मर्दानगी संयम आहे फक्त आमच्यात आणि संयम राहू द्यावा. जर देशमुख कुटुंब 25 तारखेला आणि गावकरी जर बसले तर राज्य सगळं ढवळून निघणार आहे. राज्य ढवळून निघणार. राज्यातल्या बी जनतेनं ते बसले असतात ते ऐकत नाहीत. मी समजून सांगितलं उपोषण मी करतो म्हणून मला माहिती आहे काय हाल असते. कारण तुमचं लेकरू गेलं आणि तुमच्यावर ही वाईट वेळ आणली सरकारनं. पण आपण लढून मोर्चे काढू हे करू ते ठाम आहेत की आम्ही बसणार आहेत उपोषणला म्हणून. जर एकदा बसलं तर राज्य ढवळून निघणार आहे. आणि राज्यातल्या जनतेला सांगतो ना मराठ्यांनाही सांगतो मस्साजोगला प्रत्यक्ष येऊन त्यांना साथ द्या. सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा. त्या लेकी बाळीच्या संतोषबाईच्या पाठीशी उभा राहा. धस आणि मुंडे यांची भेट झाल्यानंतर तुम्ही टीका केली होती. मात्र आमदार सुरेश धस यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. याच्याकडे कसं पाहता. पुन्हा आक्रमक झाले पाहता तुम्ही सुरेश धस. ते मला नाही माहीत. ते विषय संपला आपल्यासाठी. बरं मंत्रिमंडळातील आणखी एक जे माणिकराव कोकाटे मंत्री आहेत कृषी मंत्री त्यांच्यावर आरोप झाले होते आणि काल त्यांना न्यायालयाने जे 2 वर्षाची शिक्षा सुनावली. बरोबर. नाही मी नाही बघितलं ते. चलो धन्यवाद. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर सह ज्ञानेश्वर लोंढे ट्यून मराठी मस्साजोग बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.